दानपेटी घोटाळा प्रकरणी न्यायालयानं आदेश देऊन सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले नसल्यामुळे हिंदू जनजागरण समिती आक्रमक झाली आहे आणि तत्कालीन जिल्हाधिकारी विश्वस्त व्यवस्थापकांसह 16 जणांवरती गुन्हा नोंदवण्याचे आदेश असले तरी देखील प्रशासनाकडून चालढकल सुरू असल्याचा आरोप केला जातोय। हिंदू जनजागृती समिती याबाबत न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार आहे। दरम्यान या प्रकरणी न्यायालयाकडून लेखी आदेश आल्यास तत्काळ गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। या मंदिर समितीचे जे अध्यक्ष आहेत, जे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतात, असे उच्च पदस्थ अधिकारी दोषी आहेत का? आणि बाकीचे 16 लोक दोषी असताना त्या मंदिराचे अध्यक्ष जे जिल्हाधिकारी असतात ते दोषी कसे नाहीयेत, अशाही प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे। त्यामुळे एकंदरीतच उच्च पदस्थ अधिकारी असल्यामुळं त्यांना पाठीशी घातलं जातंय का, हा प्रश्न या ठिकाणी आहे। हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून ज्या 16 लोकांना उच्च न्यायालयाने दोषी ठरवलेले, जर तत्काळ यांच्यावरती गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही अवमान याचिका दाखल करणार आहोत। त्याचबरोबर अगदी मंत्रालयासमोर बसून आंदोलन करावं लागलं तरी आंदोलन देखील करणार आहोत। आमचे जे शासकीय सरकारी अभियंता आहेत त्याच्यामध्ये काय कारवाई करायची त्याने आम्हाला जो तोंडी माहिती दिली त्याच्यामध्ये मोस्टली आपल्याला जो CID डिपार्टमेंट आहे त्यांना सूचना दिलेल्या आहेत। परंतु आमच्या स्तरावर काय कारवाई करायची काय तर आम्ही रायटिंगमध्ये सुद्धा त्यांना दिलेलं आहे। परंतु आम्हाला त्यांनी तोंडी जी कळवली त्याच्यानुसार आपल्याला पुढील कारवाई जी CID मार्फत